कार्यालयात मनसेचे शहर संघटक बबलू आठवले व उबाठाचे युवा सेना उपजिल्हाप्रमुख पवन दळवी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा गळ्यात YSPचे दुपट्टे टाकून व पुष्पगुच्छ देऊन आमदार रवी राणा यांनी केले स्वागत। युवा स्वाभिमान पार्टी ही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा पक्ष। आमदार रवी राणा यांच्या कार्यपद्धतीवर व जनहिताच्या भूमिकेवर विश्वास ठेवून घेतला निर्णय। बबलू आठवले, पवन दळवी। अमरावती शहरातील राजकीय घडामोडींना वेग येत असताना आज शंकरनगर येथील युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यालयात मोठा राजकीय प्रवेश सोहळा पार पडला। रवी राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसे व उबाठा गटातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी युवा स्वाभिमान पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला। या प्रसंगी मनसेचे शहर संघटक बबलू आठवले व उबाठाचे युवा सेना उपजिल्हाप्रमुख पवन दळवी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी YSPचे दुपट्टे परिधान करून पक्षात प्रवेश केला। नव्याने प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार रवी राणा यांनी पुष्पगुच्छ देऊन व हार घालून स्वागत केले। कार्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी बोलताना आमदार रवी राणा यांनी सांगितले की युवा स्वाभिमान पार्टी ही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा पक्ष आहे। शहरातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पक्षात येत असल्याने संघटन अधिक मजबूत होत आहे। जनतेच्या विश्वासावर आम्ही पुढील काळात अधिक जोमाने काम करू। कार्यक्रमात सहभागी झालेल्या नव्या कार्यकर्त्यांनीही आपली भावना व्यक्त करताना सांगितले की आमदार रवी राणा यांच्या कार्यपद्धतीवर व जनहिताच्या भूमिकेवर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला आहे। येत्या काळात शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते पक्षासोबत कार्यरत राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आज अमरावती शहरातील विविध पक्षातील कार्यकर्ते स्वखुशीने युवा स्वाभिमान पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत। ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे। हा केवळ पक्षविस्तार नाही तर जनतेचा आमच्यावर वाढत असलेला विश्वास आहे। प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राखून त्यांना सोबत घेऊन आम्ही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करू। युवकांना संधी देणे, त्यांच्या समस्या सोडवणे आणि अमरावतीला प्रगतीच्या दिशेने नेणे हेच आमचे ध्येय आहे, असे आमदार रवी राणा यांनी बोलताना सांगितले। या भव्य प्रवेश सोहळ्यामुळे अमरावतीच्या राजकारणात युवा स्वाभिमान पार्टीचे बळ अधिक वाढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे। यावेळी अभिषेक राठी, निखिल अरमड, आकाश बंड, धनराज रामलखानी, रुपेश कोठार, अक्षय शहाकार, गणेश कांचनपुरे, सूर्या आठवले, प्रवीण घोरपडे, दीपक क्षीरसागर, सूरज गवई, सागर कदम, मनोज गुप्ता, मंगेश इंगळे, भूषणय गायकी, श्रीकांत काजे, आकाश गुल्हाने, नवल आजनकार, आकाश साठे, आनंद अडायके, कुणाल आठवले, आनंद गौर, प्रफुल्ल माहुरे, चेतन प्रधाने, अनिकेत खांडेकर, रितेश पवार, हर्ष पाटे, ओम लांडगे, आशिष लोंढे, सागर पवार, धीरज गुप्ता, आकाश मेंढकर, पवन लांडगे, रविराज वानखडे, हर्षल आठवले, परमेश्वर आठवले, आकाश परधाने, रवी आठवले, आकाश गवई, महेश आठवले, सारंग मामर्डे, जय मांडवकर, अविनाश आठवले, आतिश हरणे, प्रदीप आठवले, ऋतिक पंडित, अशोक गवई, बिपेंद्र सिंग पवार, सूरज गवई, जीतू धामणे, धीरज आठवले, सागर कदम, विशाल तोमर, सुधांशु पांडे, नरेश कोठार आदींनी प्रवेश घेतला असून यावेळी सुनील राणा, अनूप अग्रवाल, पराग चिमोटे, अविनाश कारे, शुभम उबरकर आदी उपस्थित होते। पक्षाचा